IASच्या परीक्षेतल्या CSATचा पेपर त्यावरून सुरू झालेलं वादळ त्यावर अद्याप तरी तोडगा काढण्यात सरकारला यश आलेलं नाही। रविवारी दिवसभर भाजपचे ज्येष्ठ मंत्री आणि बड्या नेत्यांचा या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी खल सुरू होता, बैठका सुरू होत्या, पण त्यावर अजूनही तोडगा निघालेला नाही। गृहमंत्री राजनाथ सिंह, भाजपचे अध्यक्ष अमित शाह, ज्येष्ठ नेते JP नड्डा यांनी दिवसभर चर्चा केल्या, पण तोडगा निघू शकला नाही। पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री जितेंद्र सिंह यांनी येत्या काही दिवसात या प्रश्नावर उत्तर शोधू असं आश्वासन राज्यसभेत दिलं होतं। त्यानंतर गेले 2 दिवस भाजपचे नेते या विषयावर चर्चा करतात, पण अद्याप तोडगा निघालेला नाही। केंद्रीय लोकसेवा आयोग 3 टप्प्यात परीक्षा घेतं, त्यापैकी प्रिलिमच्या परीक्षेमध्ये CSATचा पेपर घेण्यात येतो। मात्र हिंदी भाषिक विद्यार्थ्यांचा या पेपरला इंग्रजीतून घेण्यास विरोध आहे, त्यामुळे गेले जवळपास 2 महिने विविध स्तरावरून आंदोलन सुरूच आहे। हा पेपर रद्द व्हावा अशी आंदोलकांची मागणी आहे। याविषयी निर्णय घेण्यासाठी सरकारनं नेमलेल्या समितीनं पेपर रद्द करू नये अशी शिफारस केली। या मुद्द्यावरूनच संसदेच्या दोन्ही सभागृहात शुक्रवारी प्रचंड गदारोळ झाला होता। लवकरात लवकर निर्णय घेऊ असं सरकारनं आश्वासन दिलं आहे, ते विरोधकांना मान्य नाही, त्यामुळे सोमवारी पुन्हा एकदा गदारोळ होण्याची शक्यता आहे। सरकार और पार्टी इस विषय को सुलझाने के लिए गंभीर है, उसी की दृष्टि से हम लोग प्रयासरत हैं और बहुत जल्दी कुछ इसका निर्णय सुलझाने की तरफ रहेगा और यह विषय सुलझे इसके लिए सरकार प्रयासरत और गंभीर है। मुझे पूरी उम्मीद है कुछ समय लग सकता है, लेकिन फिर भी जल्द से जल्द इसका समाधान किया जाएगा।